नमस्कार. क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण पाहणार आहोत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ. आणि या मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्याकरिता माझ्यासोबत आहेत पत्रकार मित्र राम तरटे. राम, जसं आपण नायगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, चर्चा केली त्यावर, आणि बऱ्याच लोकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया आहेतच. अगदीच. आणि खूप लोकांना तो भाग आवडला बरं का, की बाबा तुम्ही बॅलन्स चर्चा केली, दोन्ही बाजू स्पष्ट म्हणजे उकल त्या याची केली विषयाची. आज आपण नांदेड दक्षिणच्या संदर्भामध्ये चर्चा करूयात. खरं तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड शहराचा अर्धा भाग म्हणजे पटरीच्या खालचा दक्षिणेकडला भाग जो आहे तो बहुतांश नांदेड मतदारसंघामध्ये येतो. आणि शहरी भागाचं जास्त भाग समावेश असल्यामुळे याच्यामध्ये शहरी भाग नेमकं कोणाला कौल देतो यावरून दक्षिणचा आमदार ठरतो नेहमीच. बरोबर. आणि मुस्लिम बहुल भागही भरपूर आहे, मतदार खूप आहेत. आणि लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर ज्याला आपण एकत्रित मतदान म्हणतो, एक गठ्ठा मतदान म्हणतो, तसं जर मुस्लिम समाजाचं आणि दलित समाजाचं जर पडलं तर एक उमेदवार त्या ठिकाणी टफ देऊ शकतो दक्षिण मतदारसंघामध्ये. आणि ह्या भागातलं चित्र जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीनं आघाडी घेतलेली आहे. फारुख अहमद यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली. फारुख अहमद स्वतःच्या चिन्हावर आता ते प्रचाराला लागलेले आहेत. खरं तर खूप दिवस प्रचारासाठी त्यांना मिळालेले आहेत, परंतु महाविकास आघाडी किंवा महायुतीमधून अजूनही उमेदवार स्पष्ट नाहीत. विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांच्या संदर्भामध्ये अजूनही चलविचल आणि संभ्रमावस्था कायम आहे. ते खरंच काँग्रेसचे आहेत का भाजपचे आहेत यावर चर्चा सुरू आहे. मग काँग्रेसचा स्पष्ट उमेदवार नाही आणि भाजपचाही स्पष्ट उमेदवार नाही. आता परवा जो मित्रमंडळाचा कार्यक्रम घेतला मोहन अण्णा हंबर्डे यांनी, त्याच्यावर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचं चित्र नव्हतं. त्यावरूनही मोठा गदारोळ झाला. तुम्हाला काय वाटतं बरं, काय होऊ शकतं मतदारसंघात? डॉक्टर साहेब, दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा खरंच अगदी निवडणुकीच्या अनुषंगाने संभ्रमातच आहे. म्हणजे जिल्ह्यातल्या ज्या काही आपल्या सगळ्या विधानसभा आहेत त्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातले चेहरे स्पष्ट आहेत. उत्तरमध्ये उत्तरमध्ये घ्याल तर बालाजी कल्याणकर आहेत, त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत मोठी यादी आहे. अपक्ष उमेदवारांची यादी मोठी आहे. काँग्रेसवाल्यांकडे तर भरमसाठ रांगाच आहेत. मग हे असं असताना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणल्यासारखं वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद वगळता आणि कोणत्याही उमेदवारांचं चित्र स्पष्ट नाही. बरोबर. मुळात दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा महायुतीच्या किंवा युतीच्या वाटाघाटीमध्ये तो शिवसेनेच्या वाट्याला जाईल. कारण तिथे हेमंत पाटील आमदार होते. त्याच्यानंतर हेमंत पाटलांच्या पत्नीला तिथे निवडणुकीच्या रिंगणात 2019 मध्ये उमेदवारी मिळाली होती. आणि भारतीय जनता पार्टीने अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि दिलीप कंदकुर्तेमुळे तिथे शिवसेनेचा पराभव झाला आणि मोहन अण्णा हंबर्डे हे अनपेक्षितपणे एका महिन्यातले आमदार, म्हणजे 20 दिवसातले, बरोबर 20 दिवसामध्ये ते आमदार झाले. कदाचित ही सगळे काय आहे ती त्या काळातली एक वेगवेगळ्या घटना घडामोडी होत्या. परंतु नंतरच्या काळात मोहनांना हंबर्डेंनी जेव्हा विधान परिषदेला वोटिंग करायची होती तेव्हा त्यांनी भाजपाला वोटिंग केली असा त्यांच्यावर एक जाहीर आरोप झाला. याच काळामध्ये अंतापूरकर आमदार, त्यांच्यावर पण आरोप होता. आणि मग ते आरोप इतके झाले, ते इतके वैतागले की सरतेशेवटी त्यांना भाजपमध्येच गेले नाही याला. परंतु अण्णा अजूनही मी काँग्रेसचाच आहे, मी भाजपला मतदान केलंच नाही या भूमिकेवरती ठाम जरी असले तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते जेव्हा मित्रमंडळाचा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांच्या बॅनरवर कोण होतं? म्हणजे भाजपचंही नव्हते आणि काँग्रेसचं नव्हते. म्हणजे मी बॉर्डरवर आहे असं त्यांना दाखवायचंय. म्हणजे इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो. दाखवणं आणि संभ्रम निर्माण करणं हा एक मुत्सदीपणाचा भाग आहे. परंतु तुम्ही म्हणल्याप्रमाणे नांदेड दक्षिणचा भाग हा शहरी भाग. भारतीय जनता पार्टीचं टार्गेट काय आहे तर मेट्रो सिटीज जे आहेत, सिटीज वरले जे विधानसभा असणार आहेत त्या जास्तीत जास्त विधानसभा मिळवणं आहे. कारण ग्रामीण भागामधून विधानसभा जिंकणं भारतीय जनता पार्टीला तसं जड जाते. बरोबर. मेट्रो सिटीतला जो मतदार आहे तो सुज्ञ असतो, सुशिक्षित असतो, वैचारिक दृष्ट्या तो परिपक्व असतो. भाजपचा मतदार आहे त्या शहरामध्ये. त्यामुळे मग मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर ज्या ज्या ठिकाणी एक पेक्षा जास्त आमदार आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेहमीच फोकस राहिले. परंतु दुर्दैवाने नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन्ही विधानसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीला आपले जाळमुळं पक्क करता आलं नाही, मजबूत करता आलं नाही. आता अशोकराव चव्हाणांसारखा नेता असतानाही नाही. प्रतापरावांनी 2000, कारण भाजपची गाडी हाकणारा एक ड्रायव्हर नव्हता, चालक. बरोबर. वेगवेगळ्या लोकांच्या हातामध्ये भाजपची सूत्र गेली. आणि नांदेड भारतीय जनता पार्टी म्हणजे आजही गटातटाचं राजकारण आहे, नाही असं नाही. नक्की नक्की नक्की. म्हणजे प्रतापराव 2 स्थळं तयार झालेली आहेत.
प्रतापरावांचा जो पराभव झाला तो अनपेक्षित होता, बरोबर. कारण यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या पुढे असलेला उमेदवार अत्यंत जुजबी होता. म्हणजे वसंतराव चव्हाण लोकसभेचे उमेदवार होतील असं म्हणजे कोणालाच अनेकदा वाटलं लोकांनी असाही आरोप केला की हे डमी आहेत, हा. काँग्रेसचे डमी उमेदवार आहेत असाही आरोप झाला त्यांच्यावर. परंतु लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि त्यांना निवडून आणलं. म्हणजे म्हणजे मुळात तो पराभव काय प्रतापरावांचा नव्हता, बरोबर. यांच्या गटातटाचा आणि अति गर्वाचा, अति अहमपणाचा तो होता, तो विषय वेगळा. परंतु नांदेड दक्षिण मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी भाजपाला तिथे आधार मिळालेला होता. उत्तरमध्ये 40,000चा फटका बसला, पण तिकडे फार कमी बसला, म्हणजे तिकडून त्यांना थोडासा आधार भेटलाच होता. परंतु तिथला मुस्लिम बहुल जो भाग आहे तो भाग भारतीय जनता पार्टीच्या नेहमीच पथ्यावरती पडला. आणि लोकांची मानसिकता अशी आहे डॉक्टर साहेब, MIM ला मतदान, वंचितला मतदान म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदान इनडायरेक्ट. आणि हे चित्र स्पष्ट झाले लोकांच्या मनामध्ये. आणि मग आपण मतदान कोणाला करायचं, तर जो विनर होणार आहे, एक तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपल्याला मतदान करायचे आहे, ही मानसिकता आंबेडकरी समाजाची, दलित समाजाची आणि मुस्लिम समाजाची परफेक्ट झाली. त्याने ते ठरवलेलीच आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यापेक्षा आपण काँग्रेसला मतदान करू. समविचारीचा पण ते विचार करत नाहीत सध्याला. हा, मग महाविकास आघाडीचा कोण उमेदवार आहे तर त्याला मतदान करू. म्हणजे उद्धव ठाकरेला मुस्लिम लोक मतदान करत आहेत, परंतु एकनाथ शिंदेला मतदान करायला मुस्लिम माणसं तयार नाहीत. म्हणजे कल जो आहे तो महाविकास आघाडीकडे आहे असं म्हणायला बऱ्यापैकी आहे. परंतु अजूनही आता नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण मध्ये आपण चर्चा करतोय, तर हेमंत पाटील पुन्हा निवडणुकीला येतात का? नाही ना, तर त्यांना तर कॅबिनेट मंत्रिपदाचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला. मग पुन्हा ताईला निवडणुकीच्या रिंगणात आणतात का? कारण जागा शिवसेनेला जर सुटली तशी तर हालचाल त्यांची काही दिसत नाहीये. आणि शिवसेनेकडून असा प्रबळ दावेदारही कोणी दिसत नाही. आता हेमंत पाटलांची एक खंदे समर्थक म्हणून आनंदराव बोंढारकर यांच्याकडे सध्या पाहिले जाते. ते सध्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. साधा, सरळ, संयमी, मितभाषी, म्हणजे जेवढे जेवढे चांगले गुण आहेत ते सगळे त्यांच्याकडे. एज्युकेशनचा प्रश्न बाजूला ठेवा, पण आनंदराव बोंढारकरांचा संपर्क इतका मोठा आहे का? किंवा मग आनंदराव बोंढारकरांना जर उमेदवारी मिळाली तर भारतीय जनता पार्टी त्यांना सपोर्ट करते का? हा महत्वाचा. मग दिलीप कंदकुर्तेंची जी महत्वाकांक्षा आहे आमदार होण्याची, गेल्या अनेक वर्षांपासूनची किंवा अनेक विधानसभा, आता ते प्रतापरावांना सोडून अशोकरावांना चिटकलेत. मुळामध्ये ते अशोकरावचे होते, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, काय पुन्हा भाजप त्यांच्या पदरी अशोकराव चव्हाण आलीच, आणि मग ते काही क्षणामध्येच अशोकरावांच्या जवळ गेले. आणि मग जर आता अशोकराव चव्हाणांनी स्वतःची ताकद लावून, स्वतःचं वजन वापरून जर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडून घेतले, तर नक्की पुन्हा दिलीप कंदकुर्ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असू शकतात, यात काही शंका नाही. आणि मग जर दिलीप कंदकुर्ते जर उमेदवार झाले तर मग भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत संतोरबा हंबर्डे, त्यांची स्वतःची पण ताकद आहे. बरोबर आहे. मग ती ताकद ह्यांच्या मागे लागतील का भावाच्या मागे लावतील? बरोबर. आता ते संभ्रमच आहे. 2019 मध्ये संतोकराव हंबर्डे कोणाच्या मागे होते? कोणत्याही पक्षात असो भाऊ आमदार झाला पाहिजे ना. मग ही जर भूमिका असेल तर मग भारतीय जनता पार्टीला अंतर्गत वादाचा फटका इथं पुन्हा सहन करावा लागणार आहे. नक्कीच. आणि मग तुम्ही म्हणाल्याप्रमाणे इथलं चित्र इतकं अस्पष्ट आहे, इतकं अंधुक आहे की दक्षिण मध्ये निवडणूक आहे की नाही हेच अजून म्हणजे आपल्याला काय म्हणतो पण म्हणजे अंदाज पण अंदाज नाही. आणि म्हणजे हालचाल पण नाहीये. आता MIM अजूनही सायलेंट आहे. MIM महाराष्ट्रात निवडणुका लढते का नाही लढते हेच आणखी स्पष्ट नाहीये. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाही. आणि मला वाटतं की दक्षिण मधून फारुख अहमद सारखा एक चेहरा, ज्याला पण नवीन चेहरा, कोरा चेहरा, युवा आहे आणि धडपडे आहे, संपर्कही चांगला आहे. दुसरी गोष्ट, मुस्लिम उमेदवार असल्यामुळं कदाचित MIM तिथून उमेदवारी देणार नाही. बरोबर. आपला जर एक सदस्य तिथून आमदार होऊ शकतो असं जर त्यांना वाटलं तर MIM कदाचित समीकरण झाली तर उमेदवारी MIM ची तिथून मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे राम, की एकदा या वंचित बहुजन आघाडीला संधी द्यायला काय हरकत आहे? नाही असं आपलं म्हणणं आहे. पण लोकांचा माइंड काय शेड झाला डॉक्टर साहेब? लोकांचा माइंड असा शेड झालाय की बाळासाहेब आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीची सुपारी घेऊन प्रचार करतात. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांवरती इतका स्पष्ट आरोप होतोय सध्याला, आणि त्या बाबतीत बाळासाहेब पण क्लॅरिफिकेशन करायला तयार नाही. बरोबर. आणि बाळासाहेबांची भूमिका वारंवार बदलली. सुरुवातीला मराठा आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला, आता ओबीसी बचावचा नारा सुरू आहे, आता पुन्हा संविधान बचावचा नारा सुरू आहे. मग SC ST प्रवर्ग करण्याचा जो न्यायालयानं काय आदेश दिला, त्या आदेशांच्या विरोधात साहजिक आहे, त्या आदेशांच्या विरोधात ती वातावरण तयार करणं ठीकच आहे. पण तुम्ही नेमकं कोणाची भूमिका घेऊन जाताय? मुळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही सत्तेमध्ये या
आणि सत्तेमध्ये येण्यासाठी राजकारणात जे जे काही हातखंडे वापरावे लागतात ते वापरायलाच पाहिजे. अगदीच. कुणासोबत तरी तडजोड करायलाच पाहिजे. हा महत्वाचा. बाळासाहेब तडजोड करत नाहीत, त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीला फटका बसतोय आणि फारुख अहमद सारख्या चांगल्या चेहऱ्याला त्याचा कदाचित फटका बसू शकतो. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जी मताची टक्केवारी मिळाली होती ती 2024 मध्ये कुठे राहिली? 6% मतदान मिळालं होतं वंचित बहुजन आघाडीला. आता किती आहे? अहो, भारतीय म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या एकाही उमेदवाराला स्वतःचं डिपॉझिट वाचवता आले नाही, इतकी केबिलवाणी परिस्थिती त्यांच्यावर आली. आता तुम्ही फारुख अहमद सरांचा विषय केलाय. फारुख अहमदचा चेहरा फ्रेश आहेच, परंतु वंचित नावाचा जो काही त्याच्या पाठीमागे बॅनर आहे ना, ते बॅनर त्यांना म्हणजे विजयाच्या मार्गावरती नेईल का, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि मुस्लिम लोकांचं जे मतदार आहे त्या मतदारांची एक मानसिकता झाली सर, ती मानसिकता वंचितची बिलकुल नाही आहे. जरी उमेदवार कॅन्डिडेट जरी मुस्लिम असला तरी त्यांचं मत काय आहे की वंचितला मतदान देऊन आपला फायदा होणार आहे का? बरोबर. वंचितला मतदान देऊन बीजेपीचा माणूस निवडून येणार आहे. आणि म्हणून मुस्लिम मतदार जरी असला तरी वंचित बहुजन आघाडीला बोधच मतदान जास्त मिळतं. लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं? ओबीसीचा चेहरा दिला. किती ओबीसीने मतदान केलं? जर समजा नांदेड जिल्ह्यातल्या एकूण मतदानापैकी जर ओबीसीच्या 12% लोकांनी जरी मतदान केलं असतं तरी नांदेडमध्ये ओबीसीचा खासदार उभा बघायला मिळाला. बरोबर. मग तिथं जी काही 92,000 वोटिंग झाली ती वोटिंग कोणाची होती? तर बौद्ध समाजाचीच होती. ओबीसी समाजाची अत्यंत जुजबी वोटिंग होती. आणि मग वंचित बहुजन आघाडीला तुम्ही देशमुख, कुणबी, मराठा कोणी जरी कॅन्डिडेट दिला तर त्याच्या पाठीमागं आंबेडकर जे नाव आहे ते नाव स्वीकारणं कठीण आहे. आणि म्हणून वंचितला निवडून देणं कठीण आहे. वंचित बहुजन आघाडीला जर सत्तेत यायचं असेल तर त्यांनी कोणाच्याही सोबत आघाडी केली पाहिजे, उघड आघाडी केली पाहिजे, सरळ हाताने. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की विजयाची किंवा सत्तेमधली सुरुवात करत असताना तुम्हाला किती प्रमाणामध्ये सहभागी व्हायचं किंवा किती तुमचे आमदार खासदार निवडून येतील याची आकडेवारी किंवा आकडेमोड न करता तुम्ही एंट्री मारली पाहिजे. तुमच्यावरचा विश्वास तुम्ही सिद्ध करून दाखवला पाहिजे. जर लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मिळालेल्या तेवढ्या जागा जर पदरात पाडून घेतल्या असत्या तर कदाचित त्यांचे 1-2 स्वतः बाळासाहेब लोकसभेमध्ये दिसले असते. आणि मग आता विधानसभेमध्ये या पक्षाची ताकद पुन्हा वाढली असते. तुमचे कल त्यांच्याकडे गेला असता. तुमचे 10 आमदार जरी विधानसभेत गेले आणि तुमची जर सत्ता आली तर तुम्ही सत्तेमधले वाटेकरी होता. खरं तर आता वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिवसेना, भाजप आपल्या चर्चेसाठीचे हे स्वतंत्र विषय आहे. अगदीच. काय आपण सध्या दक्षिणवरती त्यांचं कल्चर किंवा त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या संदर्भात आपण खरंच चर्चा करूयात, कारण चर्चा केली पाहिजे, राजकारणावर देखील केली पाहिजे. आज आपण दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विचार करत असताना तुम्ही जसं म्हणालात की स्पष्ट चित्र या मतदारसंघामध्ये नाही, म्हणून ऐनवेळी मतदारांवर कोण लादलं जाईल याची गॅरंटी नाही. शेवटी मतदारांना काय माहिती आहे काय, जे पदरात पडाल ते स्वीकारण्याची सूर आहे डॉक्टर साहेब. तो सूर असा आहे की काँग्रेसनं नेहमीच मुस्लिम मताचा वापर केला, परंतु मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे. आणि मग काँग्रेस कदाचित असाही विचार करत असावी की दक्षिणमध्ये मुस्लिम चेहरा देता येईल का किंवा उत्तरमध्ये मुस्लिम चेहरा देता येईल का. कारण फारुख अहमदच्या उमेदवारीनं काँग्रेसला फटका बसणार आहे हे जर आपण मान्य करत असाल तर फारुख अहमदला टफ देणारा आणि काँग्रेस बहुजन दलित बहुलमती मिळवायची असतील तर मुस्लिम चेहरा पण तिथं काम करू शकतो. बरोबर. आता एकतर मसूद खान वगैरे दक्षिणमधून मागतात आणि नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार मागतात की आतापर्यंत म्हणजे अशोकरावांच्या कार्यकाळात, काँग्रेसच्या कार्यकाळात, अशोकरावांची काँग्रेस होती त्या कार्यकाळात मुस्लिम उमेदवार मिळाला नाही. कदाचित हिंदू वर्सेस मुस्लिम असंही त्या मतदारसंघामध्ये होऊ शकतं आणि काँग्रेसचा उमेदवार पडू शकतो असे गणित असेल. पण आता किमान एखाद्या मुस्लिम उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली तर त्याच्यामध्ये नवल वाटू नये, कारण नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तसे संकेत दिसतात. अगदी काँग्रेसमधून काही जर नावं सोडली तर असा प्रबळ दावेदार त्या मतदारसंघामधून नाही, कारण लाथाळी लागलेली अनेक जण मागतात. त्यामुळे त्या मतदारसंघामधून कदाचित मुस्लिम उमेदवार मिळू शकतो कॅन्डिडेट उत्तरमधून. दक्षिणमधून मला वाटतं की तशी शक्यता नाही. आणि जसं की तुम्ही म्हणालात मुस्लिम मतदारही फारुख अहमदला मतदान करतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडीची नेमकी वाटचाल यापुढं कशी राहील, ऐनवेळेला बाळासाहेब कदाचित आघाडी करू शकतात, काही मोठी गोष्ट नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत काय होईल हे आज सांगता येणार नाही. म्हणून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये देखील आजही अस्पष्ट असं चित्र आहे. स्पष्ट कोणी नाही. आज म्हणजे मी उमेदवार म्हणून फक्त फारुख अहमद जर सोडले तर इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार
हा मतदारांच्या दारात जाताना आपल्याला दिसत नाही. तयारीला पण नाही. हा, म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा दसऱ्याच्या नंतर लगेचच भाजपची महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असे अमित शहाने परवा घोषणा केली होती. तशी जर यादी जाहीर झाली तर त्या यादीमध्ये कदाचित नावं असू शकतात आणि त्यानंतर आपण या विषयावर चर्चा करूया. तोपर्यंत थांबूयात राम. नमस्कार.